हाय फ्रेंड्स, आज आपण कॅरेटिन ट्रीटमेंट बघणार आहोत. कॅरेटिन ट्रीटमेंट कशी करायची केसांमध्ये हे बघा. ह्या क्लायंटचे केस जे निस्तेज झाल्यासारखे आहे, खूप ड्राय आहेत. त्यांना आपल्याला थोडंसं स्ट्रेट लुक द्यायचं आहे आणि आपल्याला कॅरेटिन करायचं आहे. कॅरेटिन म्हणजेच आपल्या केसांमध्ये त्यांच्या प्रोटीन कमी आहे, त्यामुळे प्रोटीन देण्याचं काम आपल्याला कॅरेटिनमुळं होतं. त्यामुळे आपल्याला कॅरेटिन ट्रीटमेंट करायची आहे. कॅरेटिन ट्रीटमेंटलाच खूप नाव आहेत. लॅमिनेशन ट्रीटमेंट आहे, ॲक्वा ट्रीटमेंट आहे, प्रोटीन ट्रीटमेंट आहे. अशा वेगवेगळ्या नावाने कॅरेटिन ट्रीटमेंट ओळखली जाते. तेच आज कशी करायची ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण जे महत्त्वाचे टिप्स असतात त्या मी मध्ये मध्ये शेअर करत असते. चला तर बघूया आपण सगळ्यात आधी काय करायचे. आपल्याला क्लायंट आल्यानंतर ॲप्रन वगैरे घालून घेऊन आपल्याला त्यांना सगळ्यात पहिले हेअर वॉश करून घ्यायला सांगायचं आहे. जर क्लायंट घरून हेअर वॉश करून आलेलं असेल तरीही आपल्याला इथेच हेअर वॉश करायचं आहे, कारण आपल्याला कॅरेटिन करायच्या ऐवजी कॅरेटिन करताना आपण जो हेअर वॉश करतो तो साध्या शॅम्पूने करत नाही. आपल्याला सल्फेट फ्री शॅम्पूने हेअर वॉश करावा लागतो. म्हणजे केसांचे जे ओपन पोर्स असतात, जसं चेहऱ्यावर ओपन पोर्स असतात तसं केसांचेही ओपन पोर्स असतात. ते ओपन पोर्स ओपन करण्यासाठी आपल्याला हेअर वॉश करून घ्यावा लागतो सल्फेट फ्री शॅम्पूने. चला तर बघूया आपण हेअर वॉश कसं करायचं ते. हे बघा फ्रेंड्स, आपल्याला अशा एक सल्फेट फ्री शॅम्पू पाहिजे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. माझ्याकडे इथे बायोलेक्स कंपनीचा आहे. हा सल्फेट फ्री शॅम्पू आहे आणि कॅरेटिन, स्मूथनिंग, रिबॉर्डिंग, कॅरा स्मूथ सगळ्या याच्यासाठी हा शॅम्पू चालतो. हा सल्फेट फ्री शॅम्पू आहे. तर ह्या शॅम्पूने आपण आता हेअर वॉश करून घेऊयात. हे बघा, शॅम्पू आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि बाउलमध्ये पाण्यात हा काढून घेतलेला आहे. चांगलं छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर केसांमध्ये लावायचा आहे. म्हणजे जेणेकरून शॅम्पू जो आहे तो सगळ्या केसांमध्ये एकसारखा लागला जाईल. कधीही शॅम्पू वापरताना पाण्यात मिक्स करूनच तुम्ही लावा. त्यामुळं काय होईल, केसांमध्ये शॅम्पू सगळीकडे लागला जाईल. असं सगळ्या केसांमध्ये आपल्याला शॅम्पू छान लावून घ्यायचा आहे आणि लगेच वॉश करायचं नाही. आपल्याला 5 ते 6 मिनिटं हा शॅम्पू असाच केसांवर लावून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपल्या हातानेच केसांना शॅम्पूने जो आपण शॅम्पू लावलेला आहे तो असा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. म्हणजे इमल्शिफाय करायचा आहे. म्हणजे जे केसांचे ओपन पोर्स आहेत ते सगळे उघडले जातील आणि आपण जी पुढची काय क्रीम ॲप्लिकेशन करणार आहे, लावणार आहे, ती सगळ्या केसांमध्ये आतपर्यंत जाईल आणि आपला रिझल्ट, केसांचा जो कॅरेटिन करणार आहे त्याचा रिझल्ट छान येईल. जर केसांना मेहंदी लावली असेल तर 2 ते 3 वेळा वॉश करायचं आपल्याला. ह्या क्लायंटच्या केसांना मेहंदी वगैरे काय नाहीये, आपण फक्त 1 वेळाच वॉश केलेला आहे. आपण हेअर वॉश करून घेतला आहे. आता हेअर वॉश करून झाल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते टॉवेलमध्ये ऑब्झर्व करून घ्यायचं आहे. केस आपल्याला पूर्ण ड्राय करायचे हेअर ड्रायरच्या मदतीने. आपण आता हेअर ड्रायरच्या मदतीने केस पूर्ण सुकवून घेणार आहोत. पूर्ण आपल्याला 100% केस ड्राय करायचे आहेत. आपण हेअर ड्रायरने आता केस सुकवून घेतलेली आहेत. आता आपल्याला हे आयनिंग मशीन आहे, स्ट्रेट करायचं, हे केस स्ट्रेट करायचं मशीन आहे. ह्या केस आपण आता स्ट्रेट करून घेणार आहोत. केसांना स्ट्रेट का करायचे, कारण आपण जी क्रीम ॲप्लिकेशन करणार आहोत ती क्रीम सगळ्या केसांमध्ये एकसारखी लागली जावा यासाठी आपल्याला आता स्ट्रेटनिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, माझ्याकडे आयकॉनिक कंपनीचं प्रो टिटॅनियम शाईन हीट स्ट्रेटनिंगची मशीन आहे. तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती स्ट्रेटनिंगची मशीन यूज करू शकता. आपल्याला आता पूर्ण केसांमध्ये आयनिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे केस आपल्याला पूर्ण स्ट्रेट करून घ्यायचे आहे. बघूयात आपण कसे करायचे ते.
आपल्याला जेव्हा आयनिंग करायचं असतं त्यावेळेस आपल्याला असा एक कोंब, स्टीलचा कोंब घ्यावा लागतो. स्टीलचा कोंब का घ्यायचा, कारण जर आपण हा असा प्लॅस्टिकचा जर कोंब वापरला तर हे हीट असतं, हीटमुळे हा कोंब वितळून जाईल. त्यामुळे आपल्याला घेताना काय करायचंय, असा स्टीलचा एक कोंब मिळतो, तो कोंब म्हणजेच एक तेल कोंब म्हणा किंवा कंगवा म्हणा, काही तुम्ही इथे यूज करू शकता, फक्त ते प्लॅस्टिकचं नसावा. आता आपल्याला पूर्ण छान असं सेक्शन काढून घ्यायचं आहे आणि सेक्शन वाईजच आपल्याला काम करायचंय, म्हणजे सगळे केस आपले स्ट्रेट होतील. हे बघा, पूर्ण केसांमध्ये आपण आता स्ट्रेटनिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला क्रीम ऍप्लिकेशन करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला केसांची 4 सेक्शन करून घ्यायचे आहेत, म्हणजे इयर टू इयर आणि फ्रंट टू बॅक असे 4 सेक्शन करून घ्यायचे आहे. आपल्याला एक बाउल लागणार आहे, एक ब्रश लागणार आहे आणि कॅरेटिन करण्यासाठी एक क्रीम लागणार आहे. तर इथे माझ्याकडे कॅरेटिनची लक्स लीफची कॅरेटिन क्रीम आहे. ह्या आपल्या कॅरेटिन क्रीमने आपल्याला आता ह्या क्लायंटला कॅरेटिन करायचे आहे. कॅरेटिन क्रीम घेताना आपल्याला शेक करून घ्यायचे आहे, म्हणजे जे काय इन्ग्रेडियंट्स आहेत त्या बॉटलमध्ये ते एका ठिकाणी तळाला जाऊन बसलेले असतात, ते आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अशी क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. बघू शकता, जेवढी केसांना क्रीम लागणार आहे तेवढीच घ्या, खूप जास्त घेऊ नका. जास्त जर घेतली तर ती तुमची क्रीम वेस्ट जाणार आहे, त्यामुळे एवढीच आपल्याला क्रीम घ्यायची आहे. जर कमी पडली तर आपण परत घेऊ शकतो, पण जास्त झाली तर ती वेस्ट जाईल. त्यामुळे आपल्याला एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये क्रीम घ्यायची आहे. क्रीम घेतल्यानंतर त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे इन्ग्रेडियंट्स एका ठिकाणी बसलेले होते ते सगळीकडे एकसारखे पसरले जातील आणि क्रीम व्यवस्थित आपली सगळीकडे लागली जाईल. असं छान एकाच दिशेने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही क्रीम खूप हार्ड असते, हार्श असते, त्यामुळे आपल्या हातामध्ये आपण हँड ग्लोव्ज घालून घ्यायचा आहे आणि केसांचे छोटे छोटे सेक्शन खालच्या बाजूने आपल्याला उचलायचे आहेत. खालच्या बाजूने का उचलायचे तेही तुम्हाला पुढे कळेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खालून सेक्शन का घेतला आहे ते. असं एवढा आपल्याला पातळ सेक्शन घ्यायचा आहे. असं पातळ सेक्शन घेऊन आपल्याला हातावर थोडीशी क्रीम घ्यायची आहे. हातावर थोडीशी क्रीम घेऊन झाल्यानंतर 1 2 3 अशा पद्धतीने 3 ठिकाणी लावायची आहे आणि आपल्या ह्या 2 बोटाने आपल्या क्रीम सगळीकडे पसरवून घ्यायची आहे, म्हणजे त्याला इमल्शिफाय करणे असं म्हणतात. इमल्शिफाय करून घ्यायची आहे. हे बघा, आपण क्रीम ऍप्लिकेशन किती थोडं केलंय, पण भरपूर क्रीम केसांना झाली आहे. म्हणजे ही क्रीम अशी आहे, थोडी जरी वापरली तरी खूप जास्त प्रमाण त्याचं केसांमध्ये लागलं जातं. त्यामुळे एकदम थोड्या प्रमाणात घ्यायची आहे आणि ती सगळीकडे इमल्शिफाय करून घ्यायची आहे. आपल्या केसांच्या स्काल्पला 1 इंच सोडून आपल्याला ही क्रीम ऍप्लिकेशन करायची आहे. जर तुम्ही केसांच्या स्काल्पला लावली तर तिथे त्यांना पुरळ येऊ शकते किंवा कालांतराने केस गळती होऊ शकते किंवा केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. त्यामुळे केसांना स्काल्पला 1 इंच सोडून आपल्याला क्रीम ऍप्लिकेशन करायची आहे आणि जेवढी छान आपल्याला क्रीम मुरवता येणार आहे तेवढी छान आपण केसांमध्ये ती क्रीम मुरवायची आहे, खूप छान मुरवायची आहे. जेवढे सेक्शन तुम्ही छोटे छोटे घ्याल तेवढंच छान तुमचं कॅरेटिन ट्रीटमेंट होणार आहे. जर तुम्ही मोठे मोठे सेक्शन घेतले आणि काम करायला गेलात
तर कॅरेटिन व्यवस्थित होणार नाही. कारण का तर कॅरेटिनमध्ये केसांना सगळीकडे क्रीम ॲप्लिकेशन झालं पाहिजे. प्रत्येक एक केसांना आपल्याला क्रीम लागली गेली पाहिजे. कारण का तर त्या कॅरेटिन ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्या केसांमध्ये जर प्रोटीन कमी पडलं तर आपले केस ड्राय होतात, केसांना 2 फाटे फुटतात, केस सिल्की आणि शायनी दिसत नाही. त्यासाठी आपल्याला कॅरेटिन ट्रीटमेंट करायची असते. त्यामुळे आपल्याला पूर्ण केसांमध्ये एक केसांमध्ये आपली पूर्ण क्रीम लागली जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, आता आपण क्रीम ॲप्लिकेशन सगळी केलेली आहे. क्रीम ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर क्लायंटच्या केसांना 20 ते 30 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आता आपल्याला काहीच करायचं नाही आहे, मान क्लायंटला हलवू द्यायची नाही. आपल्याला 20 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. बघूया 20 मिनिटानंतर. हे बघा, आपण 20 ते 25 मिनिटं हे केसांना तसंच ठेवलं होतं. आता आपल्याला याला ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे ही जी क्रीम आहे ती आपल्याला ड्रायरच्या मदतीने पूर्ण सुकवून घ्यायची आहे. हेअर ड्रायरने बघा आपण सगळे केस सुकवून घेतलेले आहे. जे केस ओले होते ते सगळे आपण सुकवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला याच्यावरच आता आयनिंग करायची आहे. आयनिंग कशी करायची आहे ते बघा. आपल्याला इयर टू इयर आपल्याला सेक्शन पाडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फ्रंट टू बॅक असाही एक सेक्शन पाडून घ्यायचा आहे. चला तर आपण सेक्शन पाडून घेऊयात. हे बघा, आपण इयर टू इयर आणि फ्रंट टू बॅक असं सेक्शन पाडून घेतलं आहे. आता याच्यावर आपल्याला आयनिंग करायची आहे. आयनिंग करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला वरच्या बाजूने आयनिंग नाही करायचं, आपल्याला खालच्या बाजूने आयनिंग करायचं आहे. म्हणजे आपले जे केस फोल्ड होतील ते तिथं बेंड पडणार नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला क्लच लावून घ्यायचा आहे. आणि आता ह्या सेक्शनवर आपल्याला आयनिंग करायचे. याला आपल्याला प्रॉपर आयनिंग करायचे. एकदम छोटे छोटे पातळ सेक्शन घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यावर आयनिंग करायची आहे. बघा, मगाशी जी आयनिंग मशीन आहे त्याच आयनिंग मशीनने तुम्ही केलं तरी चालेल. तुमच्याकडे ज्या कंपनीची असेल त्या कंपनीची घेतली तरीही चालणार आहे. एकदम पातळ पातळ सेक्शन घेऊन आपल्याला आयनिंग करायची आहे. चला आता मी सगळ्या केसांना आयनिंग करून घेते, मग बघूया आपण फायनल रिझल्ट कसा दिसेल तो. फ्रेंड्स, सगळ्या केसांना आयनिंग करून झालेली आहे आणि आता जर तुम्हाला फायनल रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता किती छान स्ट्रेट केस झालेले आहे. आणि जे केसांमध्ये ड्रायपणा होता, शाईन नव्हती, केसांना सिल्की नव्हते, तर बघा आत्ता आपला रिझल्ट कसा आहे. आता आपण जी क्रीम लावली होती त्याच्यावरच आपण आयनिंग केले. आता ते आयनिंग करून झाल्यावर आपल्याला लगेच हेअर वॉश करून घ्यायचा नाही आहे. आपल्याला 48 तासांनी म्हणजे बरोबर 3ऱ्या दिवशी आपल्याला क्लायंटला परत बोलवायचं हेअर वॉश करून घेण्यासाठी. हेअर वॉश 3ऱ्या दिवशी 48 तासांनी जेव्हा क्लायंट हेअर वॉश करायला येईल त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला परत एकदा आयनिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत हेअर वॉश करून घेऊन परत एकदा आयनिंग करायची आहे आणि जेव्हा ती आयनिंग झाल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो फायनल रिझल्ट असणार आहे.